राज्यात आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात। राज्यभरातून 15,13,000 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी। परीक्षेच्या काळामध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक। यवतमाळ जिल्ह्यातील 124 केंद्रांवरती 32,910 विद्यार्थी देणार 12वीची परीक्षा। कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज। विधानसभा अध्यक्षांच्या निकालाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस हायकोर्टामध्ये। राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांची हायकोर्टात याचिका। शरद पवार गटातील आमदार अपात्र न केल्यानं निकालाला हायकोर्टामध्ये आव्हान। जरांगेंच्या मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या विरोधामध्ये गुणरत्न सदावर्ते यांची हायकोर्टात याचिका। आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नये ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याची याचिकेतून मागणी। 26 फेब्रुवारी ते 1 मार्च हे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। 27 फेब्रुवारीला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार। कामगार सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय। मागासवर्ग आयोग संपूर्णपणे वैध। आयोगानं एम्पिरिकल डेटा गोळा केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं आरक्षण देणार असं म्हणालो होतो। जरांगेंना भेटायला गेलो तेव्हाही टिकणारं आरक्षण देण्याचा शब्द दिला होता, तो पूर्ण केलाय। मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेमध्ये वक्तव्य। आज दुपारी 12 वाजता अंतरवालीमध्ये निर्णायक बैठक। आंदोलनाची दिशा ठरणार। मनोज जरांगेंची माहिती। तर हरकतीचा विषय पुढे करून समाजाचा अपमान करणं योग्य नाही, जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवून त्यांना 6 महिन्यांचा वेळ दिला। आता आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत उपचार घेणार नाही, मनोज जरांगे यांची भूमिका। राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे का, राज ठाकरे यांचा सवाल। तर निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत, त्यामुळे मराठा समाजानं जागरूक राहावं। सरकारकडून तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे, राज ठाकरे यांची टीका। दोनदा नाकारलेलं आरक्षण तिसऱ्यांदा टिकणार नाही, फसगत करणारं फसवं सरकार। विरोध केला असता तर आमच्या नावानं बोंब केली असती म्हणून पाठिंबा दिला, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका। हे विधेयक टिकेल अशी आशा वाटते। शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलंय, आता किती जणांना आरक्षण मिळतं ते पाहावं लागेल। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्र्यांनीही मानले आभार। कुणबी म्हणून आरक्षण घेतलं तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी ओबीसीतून आरक्षण मिळेल, सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांची माहिती। मराठा आरक्षण कायद्यामध्ये टिकणार नाही, लवकरच हायकोर्टामध्ये आव्हान देणार। या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं नुकसान, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल बोगस, दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार आहे का, या संदर्भात राज्य सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण करून मराठ्यांना आरक्षण लागू केल्याबद्दल विशेष आभार आणि कौतुक, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया। तर आरक्षण कोर्टामध्ये टिकवण्याची जबाबदारी पार पाडावी, संभाजीराजेंचं वक्तव्य। मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाचं ओबीसी महासंघाकडून स्वागत। जरांगेंनी आंदोलनाची भूमिका घेण्यापेक्षा आपली मागणी संवैधानिक आहे का याचा विचार करावा, बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। मराठा आरक्षण नक्कीच टिकेल, विरोधी पक्षानं सरकारची बाजू घ्यावी असं आमचं मत नाही, पण एखादी गोष्ट चांगली होत असेल तर कुणी अपशकुन करू नये, अशोक चव्हाण यांची विरोधकांवरती टीका। दिलेला शब्द पाळणारा नेता अशी मुख्यमंत्र्यांची ओळख झालेली आहे। मनोज जरांगेंनी आजचं संपूर्ण कामकाज पाहावं, म्हणजे त्यांना सरकारची भूमिका कळेल। त्यांनी आता संयम ठेवायला हवा, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिल्यापासून माझी भूमिका, मात्र अधिवेशनामध्ये आम्हाला का बोलू दिलं नाही ते माहीत नाही, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। हे चिरकाल टिकणारं आरक्षण असेल, सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास। याआधीही 2दा आरक्षण देण्यात आलं, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही। आता सुद्धा केवळ फसवणूक करण्यात आली अशी चर्चा आहे।
सरकारने या संदर्भात स्पष्टता आणावी, शशिकांत शिंदे यांची मागणी. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि राहणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. तर आरक्षण प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्रही पाठवलं होतं, पटोलेंची माहिती. वंचितनं दिलेल्या किमान समान कार्यक्रमावरती महाविकास आघाडीकडून अद्यापही प्रतिसाद नाही. वंचितचे राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर यांची माहिती. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल भाजपच्या महिला आमदारांनी मानले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार. सरकारकडून मराठ्यांना फसवण्याचा घाट. पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या वेळी पण मराठ्यांना फसवलं होतं. हिंदू महासंघाचे आनंद दवे यांची सरकारवर टीका. मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळामध्ये एकमतानं मंजूर. मात्र हे विधेयक मराठा समाज आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची फसवणूक करणारं. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्यासह आयोगाच्या इतर सदस्यांच्या नियुक्तीला जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयामध्ये आवाहन. ही नियुक्ती योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच करण्यात आली असून या नियुक्तीचा आदेश रद्द करण्याची केली मागणी. विधान भवनाच्या बाहेर मराठ्यांचा जल्लोष. मराठा समाजानं मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार. आरक्षण कोर्टामध्ये टिकण्यासाठी वकिलांची फौज उभी करावी, मराठा बांधवांची अपेक्षा. काही लोक मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजायचे. उपमुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवरती टीका. श्रमिकांनी श्रम करून बनवलेली ही मुंबई आहे, फडणवीसांचा टोला. युती झाली तर अडचण होण्याचं कारण नाही, होऊ देखील शकते. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचं एबीपी माझाशी बोलताना विधान. भाजपच्या धन्यवाद देवेंद्रजी या कार्यक्रमात मनसे नेत्यांच्या हजेरीवरून चर्चांना उधाण. मुंबईच्या समस्यांवरती ही परिषद होती, त्यामुळे एकत्र येणं गरजेचं. युती करायची की नाही हा पक्षप्रमुखांचा विषय. भाजपच्या कार्यक्रमानंतर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये शाहू महाराज उमेदवार असतील तर आनंद होईल, शरद पवारांची प्रतिक्रिया. मात्र शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त रस असल्याचं पवारांचं मत. महाराष्ट्रामध्ये इतकी अस्थिरता यापूर्वी कधीही आली नव्हती. पक्षांतरबंदी कायद्यामधून पळवाटा काढल्या जात आहेत, त्यामुळे दुरुस्ती करणं गरजेचं. कोल्हापूरमधील सभेमध्ये शाहू महाराजांचं वक्तव्य. महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये आघाडीवर. सामूहिक प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत 61,000 कोटींची गुंतवणूक असलेले 75 प्रकल्प मंजूर. यामुळे 53,000हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार. राज्यपाल रमेश बैस यांची माहिती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर. कोल्हापूरमधील 3 लोकसभा मतदारसंघामधील कार्यकर्त्यांचं संमेलन. आगामी लोकसभेमध्ये स्वतंत्रपणे लढणार. कार्यकर्त्यांनी हात कणंगले लोकसभेच्या मैदानामध्ये जोमानं कामाला लागावं. राजू शेट्टी यांचे कार्यकर्त्यांना सूचना. बैलाकडे पाहून प्रामाणिक कसं राहावं हे कळतं. जो मालक लहानाचं मोठं करतो तो बैल मालकाला कधी विसरत नाही, पण आजकाल लोक विसरतात. महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत समारोप भाषणामध्ये रोहित पवार यांचा अजित पवारांना खोचक. राज्यामध्ये मराठ्यांची लोकसंख्या 28% असताना 10% आरक्षण कसं दिलं? शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा सवाल. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेतून मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून लाभार्थींना 23,37,00,000 निधी वितरित. खंडित कालावधीमध्ये 49 कोटींचंही वितरण पूर्ण. फलटणमधल्या जाहीर कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांनी 23 वर्ष पाण्याची चोरी झाली या संदर्भात वक्तव्य केलं होतं. पण ती चोरी कुणी केली? त्यावेळी त्यांच्या हातामध्ये सत्ता होती, त्यांनी नाव का घेतलं नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल. अकोल्यामधील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या शेतकरी संघर्ष पदयात्रेचं पातूरच्या वाडेगावमध्ये आगमन. ग्रामस्थांकडून नितीन देशमुख यांच्यावरती जेसीबीनं पुष्पवृष्टी.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये भीम ब्रिगेड संघटना आक्रमक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये कॅन्डल मार्च काढत नवनीत राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार आज शरद पवार गटाच्या कार्यक्रमात जाणार. युगेंद्र पवार राजकारणामध्ये येण्याच्या चर्चा नव्हत्या. नाशिकच्या नांदगावमध्ये 40 दिवस उलटूनही पाणी पुरवठा नाहीच. नांदगावमध्ये संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन. पाईपलाईन नादुरुस्त असल्यामुळे पाणी पुरवठ्याला उशीर. दोन्ही सभागृहांमध्ये मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर मराठा समाजाचा जल्लोष. मुंबईच्या क्रॉस मैदानामध्ये मराठ्यांकडून आनंद साजरा. मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर बोरिवली पूर्वेमध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष. एकमेकांना मिठाई भरवून फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा. राज्य सरकारकडून मराठा समाजाला 10% आरक्षण जाहीर केल्यानंतर शिंदे गटाकडून जल्लोष. अंधेरीतील साकीनाका येथे आमदार दिलीप लांडे आणि मराठा कार्यकर्त्यांकडून बाईक रॅली. मराठा आरक्षण विधेयक विधान भवनामध्ये एकमतानं मंजूर. कर्जत ते खालापूर मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात जोरदार जल्लोष साजरा. जोपर्यंत टिकणारं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही जल्लोष करणार नाही. ठाण्यातल्या सकल मराठा समाजाचे समन्वयक रमेश आंबरे यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर नागपूरमध्ये सकल मराठा समाजाकडून जल्लोष. महाल परिसरामध्ये शिवरायांच्या प्रतिमेसमोर जल्लोष साजरा. लातूरमध्ये भारतीय छावा संघटनेकडून मराठा आरक्षण अध्यादेशाची होळी. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं या मुख्य मागणीला बगल दिल्याचं आंदोलनामध्ये मत. आजपासून राज्यभर आंदोलन करणार. सोलापूरमध्ये राज्य सरकारच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची सरकारच्या विरोधात निदर्शनं. राज्य सरकारनं पारित केलेलं विधेयक फसवं असल्याचंही आंदोलकांचं मत. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली हे मतदारांना आवडलं नाही. काँग्रेसचे नेते शिवाजी मोघे यांची प्रतिक्रिया. तर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अशोक चव्हाणांवरती दबाव टाकला, मोघे यांचा आरोप. टायमिंग सोबतच वृत्ती सुद्धा महत्वाची असते. भाजपची वृत्ती चांगली असती तर त्यांच्यावरती फोडाफोडीची वेळ आली नसती. उद्धव ठाकरेंची टीका. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अनिल पटेल यांचा दावा. तर अशोक चव्हाण यांच्या जाण्यानं काँग्रेसला फायदाच होईल, पटेल यांचं वक्तव्य. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर. 8,676 कोटी 80 लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या समोर सादर. पिंपरी चिंचवडमध्ये लाखो रुपयांचं मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती ड्रग्जची तस्करी. 16 लाखांचा मुद्देमाल जप्त. अंमली पदार्थ विभागाची कारवाई. पुणे पोलिसांची मोठी कारवाई. ड्रग्ज कारखाना आता जप्त झालाय. या प्रकरणामध्ये एखाद्या पोलिसानं मदत केली असेल तर त्या अधिकाऱ्यावरही कारवाई केली जाईल. देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. देशांतर्गत कांद्याची उपलब्धता आणि भाव नियंत्रणात राहावे म्हणून कांद्यावरती 31 मार्चपर्यंत असलेली निर्यात बंदी कायम राहणार. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांची माहिती. 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम ठेवल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना झळ सोसावी लागेल, शेतकऱ्यांचा इशारा. अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी बाजारामध्ये दाखल. लहान कांदा प्रतिमाळ 200 रुपये तर मोठ्या कांद्याला प्रतिमाळ 280 रुपये बाजारभाव. नगरच्या सुनई परिसरामध्ये 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराची घटना. या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट. पोलिसांना कारवाई संदर्भात दिल्या सूचना. वर्ध्यामध्ये 5 दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाचं उद्घाटन. कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमानं कृषी महोत्सवाचं आयोजन.
माघी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या चरणी भाविकांचा मेळा. सुमारे 4 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी पंढरपुरातली ही खास दृश्य. राजपूत समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात छत्रपती संभाजीनगरमधल्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, पण त्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचं म्हणत पाचोऱ्यामध्ये राजपूत समाजाकडून आमरण उपोषण. पुणे पोलिसांची दिल्लीमध्ये मोठी कारवाई. सुमारे 700 कोटी रुपयांचं 400 किलो एमडी ड्रग्ज जप्त. वेगवेगळ्या राज्यांमधून ड्रग्जचं संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू. लातूर निलंगा आणि निलंगा किल्लारी मार्गावरती 2 बसची 4 ते 5 जणांच्या टोळक्यांकडून तोडफोड. यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसचं नुकसान. निलंगा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आजपासून मीरा भाईंदर शहरामध्ये सरप्राईज नाकाबंदी सुरू. गुन्हेगारी रोखण्यासाठी ही उपाययोजना फायदेशीर ठरणार. पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना विश्वास. पंजाब हरियाणामधील शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाचं धरणे आंदोलन. जितेंद्र आव्हाड, ऋता आव्हाड आणि सुहास देसाई यांच्या नेतृत्वात आंदोलन. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची आंदोलकांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.